बातमी भिवंडीची आहे। भिवंडीत धोकादायक 4 मजली इमारत कोसळली। 9 जणांचा मृत्यू आहे। काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे। बिल्डिंग कोसळली, इमारत कोसळली त्यावेळेला या ठिकाणी दुरुस्तीचं कामही सुरू होतं आणि ते रात्री सुरू होतं। या ठिकाणी सगळे कॉलम आपण बघतात ते सगळे आसारे दिसत आहेत, खराब झालेले आहेत आणि त्यांना रिपेअर करण्याचं काम कोण कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार असेल तो या ठिकाणी करत होता। तो करत असताना ती इमारत अचानकपणे कोसळली, पण नशिबाने खरं म्हणजे याच्यामध्ये तो 30 परिवार राहत होते आणि त्यांना सर्वांना बाहेर काढण्यात आलेलं होतं। तरी सुद्धा 12-14 कामगार असतील, एखादं कुटुंब त्या ठिकाणी त्या अपघातामध्ये सापडलं। जवळपास 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। अजूनही शोधकार्य सुरू आहे। सगळ्यांचे सांगण्यानुसार अजून 3-4 जण खाली असतील अशी भीती। नाशिक महानगरपालिकेसमोर मनसेचं आंदोलन आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 5 निष्पापांचे जीव गेल्यानं मनसे संतापलेली असल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्याचा नुकताच आपण घेतलेला आढावा हा पाहिलेला आहे। वळूया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे। धोकादायक इमारतीतून नागरिकांचं स्थलांतर करतो। काही नागरिक बाहेर पडायला तयार नसतात। नागरिकांचा जीव वाचवणं गरजेचं आहे असं भिवंडीतल्या घटनेनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। C1 कॅटेगरी म्हणजे धोकादायक इमारत म्हणून घोषित झाल्यानंतर तिथनं लोकांना बाहेर आपण काढतो। काही लोक दुर्दैवाने निघत नाहीत। आता आपण मानखुर्दची जर दुर्घटना बघितली, तिथे देखील रिकामी झालेली बिल्डिंग पडली आणि ज्या ठिकाणी पडली ते रिकामं केलं होतं, पण त्यातले काही लोक निघालेले नव्हते। त्यामुळे मला असं वाटतं की जीव अत्यंत महत्वाचा आहे। अशा पद्धतीमध्ये आपला जीव वाचवणं हे गरजेचं असल्यामुळे सक्ती जरी करावी लागली तरी ती केली पाहिजे। बातमी जळगावची आहे। जळगावच्या 40 गावात नगरपालिकेच्या 100 वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळलाय। मुसळधार पावसामुळे इमारतीचा एक भाग कोसळला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। जुन्या इमारतीत कोणतेही कार्यालयीन कामकाज नव्हतं। पालिकेचं साफसफाईचं साहित्य हे ठेवण्यात आलेलं होतं। नगरपालिकेची 100 वर्ष जुनी अशी ही वास्तू आज या ठिकाणी संततधारमुळे या वास्तूचा गोडाऊनचा काही भाग या ठिकाणी तुटलेला आहे। परंतु सुदैवाची गोष्ट अशी या ठिकाणी अनेक लोक रोज उपस्थित असतात, परंतु आज पावसामुळे कोणतीही या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही। आणि गेल्या काही दिवसापूर्वी चाळीसगाव शहरातील 4 जुन्या वास्तू आहेत, याचं स्ट्रक्चरल ऑडिटसाठी आम्ही मागणी केलेली आहे की थोड्या दिवसामध्ये शहरातील पूर्ण जुन्या वास्तू ज्या असतील, गाळ्या असतील किंवा इथे नगरपालिकेचं संकुल असेल, या सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे। परंतु आज या ठिकाणी जी घटना घडली त्या ठिकाणी कोणती जीवित माणूस झालेली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।